हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे आणि आज सकाळ धरून आहे ना एक तर 4-5 दिवसापासून तुम्ही तर बघितलं तब्येतच बरोबर नाही, त्याच्यामुळं ब्लॉग घ्यायला असा इंटरेस्टच राहिला नाही. आणि सकाळी मग हे खळं केलं थोडं, गव्हाचं ते मशीनमधून पडतं ना काही खराब, तर ते गोणी बरं होतं ते केलं. आणि आज नेमका एकादश होती, आज काय स्वयंपाकाचा ताण नव्हता म्हणून मग सकाळ सकाळ हे कुटाणा करीत बसले. याच्यानंतर आहे ना मग धुणं भांडी खिचडी परतली, जेवण वगैरे केलं आणि लय कंटाळा आलं झाला. इकडचं घर पण आवरलं, कपाटं पण आवरलं आणि तेच काहीच शूट केलं नाही, कारण मी त्या मूडमध्येच नव्हते. आज माझं डोकं ते खूप दुखत होतं. खिचडी खाल्ली ना तर मला तसं होतंच, डोकं दुखतंच. आणि आत्ता तिथं मग दळण करायला घेतलं, थोड्या वेळ तिथंच आराम केला आणि आता उठले, परत आवरलं, झाडून झुडून कपडे बिपडे घरात नेऊन ठेवले. आणि शेळ्या सोडायच्याच होत्या ज्येष्ठ का तेवढ्यात ते आले. ते म्हणले तू काय शेळ्या सोडू नको, शेळ्या मी सोडणार आहे, मी जाणार आहे घेऊन. तर ते काय ऐकणार, म्हणलं जायचं तर मग मी चालले आता एके ठिकाणी चक्कर मारायला. म्हणजे काम पण आहे, पैसे द्यायचे त्यांचे, तर म्हणलं पैसे देऊन येऊ आणि चला बघून पण येऊ. तर गाय बघितलं, त्यांना बघितलं की टाटाटट उठून उभा राहतात. ती सवय झाली ना रोजची त्यांची, त्याच्यामुळं हा त्यांना वाटतंय मला सोडायला आली. ते कशी वरडते बघितलं का, दरवाजापाशी नसतं जाऊन उभा राहा, आपण ते कशी पळतची आहे का बघा बरं का. वाजच तर उशीर दरवाजा, सगळे अशी पळतच येतात ना. सगळे एका ठिकाणी येऊन उभं राहिले. कम खसक ठिकाणी काय गेलं त्यांच्याशी नाडत. कशी ठसकू राहिली ती, काय गेलं त्यांच्याशी नाडत. तर चला मग येते जाऊन तिकून आता उभी चक्कर मारून आणि त्यांचे पैसे पण देऊन. तर आजचा दिवस असाच बोगस गेला, काहीच नाही. म्हणजे थकल्यावरच झालं तर एक तर आजारी तर होते पण काम पण बंद नव्हतं. ऊस खुरपायचं आणि ते सगळं अर्जंटच होतं. गहू काढायचं अर्जंट होतं, ऊस खुरपायचं अर्जंट होतं. तर ते झालं काल 5:15 वाजता आले होते घरी, तेव्हा झाला होता. मग आज सकाळ धरून ठरवलं होतं आज काहीच करायचं नाही, पण तरीही घरचा उद्योग करावाच लागला. कारण रोज उठपळ म्हणल्यानंतर घरी पण उद्योग शिल्लक पडतो. तर घर थोडंफार आवरलं, पूसपास केली आणि असाच उद्योग केला सगळा. पण काही शूट केलं नाही, कारण शूट करायचं म्हणलं ना तर मग कामाला आणखीन लांबण लागते. आणि काम 10 मिनटाचं असलं का अर्धा तास 1 तास होतो. त्याच्यामुळं आहे ना हेच नाही केलं, मी शूट करायचे प्रयत्न नाही केले. डायरेक्ट आपलं पटपट आवरून घेतलं जेव्हा आत्ता. आणि डोकं पण दिवसभरी चाललं नव्हतं, तशीच झोपले. आत्ता फ्रेश झाले आणि म्हणलं चला आता थोडे चक्कर मारून येऊ. तर चला पुढं ब्लॉगला कंटिन्यू राहा, लाईक करा, शेअर करा, कमेंटला, चॅनलला सबस्क्राईब नसले केलं तर करा. तोपर्यंत बाय. हवा लागत आहे म्हणून काहीतरी होते. काय आमची हा तुम्हाला कोणाला घेतलंच नाही मी त्याच्यात. पाहुणे राहायला माहित नाही तुम्ही काय काम करा. चला आले विहिरीकडून चक्कर मारून, म्हणलं तिथं शूटिंग घेता येते नाही घेता येते. त्याच्यामुळं अगोदर तुम्हाला म्हणले नव्हते मी कुठं चालली, पण म्हणलं चला आता आलेच तर घेतली थोडीशी आणि येऊ राहिले घरी आता. तर घरी येता म्हणलं चला रस्त्याने येण्यापेक्षा आपलं मधूनच शॉर्टकट मारावा, कारण इथूनच शॉर्टकट मारला. इथं मामाच त्यांचे कांदे येतं पोहू काढायला आले का. पात पडू राहिली, आल्याचीच काढायला आता.
मी पुढं चालले होते पण माझ्या लक्षात आलं मी सकाळी एक व्हिडिओ बघितला, तर आयुर्वेदिक व्हिडिओ बघितला, खूप फायदेमंद आहे. त्याच्यामुळं मला ते वनस्पती दिसल्या लक्षात आलं आणि मी पाठीमागं आले, परत ती वनस्पती घेतली. तर 1 मिनटं इथं सूर्याचा प्रकाश असल्यामुळं तर ते दिसत नाही, ऊन चमकत आहे. तर तुम्हाला थोडंसं तिकडे गेल्यानंतर दाखवते. तर बघा, शोलर खालून आले मी आता. तर आपल्या विहिरीत पाणी वाहत होती. मी या साईडला जास्ती येत नाही ना, त्याच्यामुळं कदाचित एखाद्या वेळेस ब्लॉकमध्ये घेण्यात येतं, कारण शक्यतो मी माझा रस्ता या साईडने नसतोच. मी मधून कधी जातच नाही वावरात. मला आहे ना मधून ते नदीतून वर खाली चढायला लय डेंजर आहे तिथं, त्याच्यामुळं मी तिथं नाही करीत, तिथून जातच नाही. मी तिकडून रस्त्याने जात असते ना. तर इथं चालू आहे कांद्याच्या शेडचं काम. आणि हे बघा, मी ही वनस्पती आणलेली आहे. कोण ह्या वनस्पतीला ओळखीत आहे नक्की सांगा. ओळखीत आहेत तर कारण शेतकरी आहेत आपण ज्या ताई शेतकरी असतात त्यांना सगळ्यांनाच ही वनस्पती माहिती असेल. 5:30चा भोंगा झाला आहे आणि आज घरी असल्यामुळं बघा बोर पण होऊ राहिले, बसू वाटाणं, म्हणजे घरी थांबूशी वाटाणं असं झालं. आजच घरी बरं का किती दिवसातून, तरी असं होतंय. असंच असतं, काम असलं ना तर असं वाटतं घरी असावा, घरी राहावा, आणि घरी राहिलं की वाटतं कामाला जावा. तर ही पाथरीची भाजी आहे. आपल्याकडं पाथरी म्हणते त्याला, कुठं वेगळे लई ठिकाणी वेगळी भाषा आहे, वेगळे नाव आहेत या गवताला. पण आपण याला गवत म्हणतो, पण हे गवत नाही. ही इतकी मोठी वनस्पती नाही, हिच्यापासून छातीतला कफ आणि मुळे म्हणजे बाबाश्री आणि असे डोकेदुखी, कोणाची केस गळती, कोणाचे दात किडणे, तर ह्या भाजीपासून एवढे सगळे रोग नीट होतात. इतके आयुर्वेदिक असून आणि आपल्या वावरात कुठं पण असते, ही कुठं दिसते, कोणत्या कान्याकोपऱ्याला आहे, तरी आपल्याला माहीत नव्हतं की ही औषधी आहे म्हणून. एवढं माहिती होतं ही भाजी आहे, पाथरीची भाजी. चांगली जर असली हिरवीगार पानकळ्यात छान असती तर त्यावेळेस आपण घेतो ही भाजी करायसाठी, भाजी करून खातो एखाद्या वेळेस. पण इतकी आयुर्वेदिक आहे असं माहीत नव्हतं. तर आता माहिती झालं बघा आयुर्वेदिक आहे म्हणून. तर आता याचा उपाय प्रत्येकजण करीनच, कारण मला वाटतंय, कारण असं म्हणतात भाजी निरोगी असते, ही भाजी पाथरीची भाजी निरोगी आहे. तर खरंच तिच्यापासून बरेचसे आजार बरे होतात, मग निरोगच होतं माणूस. तर ह्या मुळाची पावडर करून जरी ठेवली ना आणि थोडी पाण्यात उली टाकून पिलं ना तरीसुद्धा याच्यापासून पण फायदे येतं. आणि याची पानाची तर भाजी सगळेजण करून खातात आणि आपण पण खातच असतो आणि इथून पुढं नक्की खायचीच. तर चला, मी अजून ट्राय नाही केलं, म्हणजे भाजी खाल्लेली आहे, पण याच्यापासूनच फरक पडतो म्हणून असं मला माहिती नाही आहे. तर आता नक्कीच. आणि रक्तवाढीला एक शेवटी माझ्या ते लक्षात नाही आलं मगाशी, तर रक्तवाढीलासुद्धा ही भाजी खूप महत्त्वाची. याच्यापासून आहे ना रक्त वाढायला लई प्रमाणात हे करते ती. तर मी असं सहज बघितला व्हिडिओ, तर म्हणलं ही पाथरीच्या झाडापासून काय होतं आहे म्हणून हे दाखवलं असेल. तर मी पूर्ण ऐकला, तर त्यात समजलं मला. तर चला, इथून पुढं आपण बी याचा वापर जास्तीत जास्त करूच आता, आहे का नाही. तर चला मग, आता काय म्हणतात ना, काम नाही काही, जातं उपटून राही. आता काहीच काम नाही, पण आता वावरातून चक्कर मारून येऊ. तिकून आलो, आता वावरातून चक्कर मारून येऊ